नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला आंब्याची साठं कशी घालतात त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यासाठी फार काही लागत नाही. हे मी 7-8 आंबे घेतले आहेत. 1 वाटी साखर घेतली आहे. हे थोडंसं सायट्रिक ॲसिड घेतलं आहे कारण ते साठ टिकवण्यासाठी. आंबे तसे गोड आहेत त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त असण्याची गरज नाही आहे. ह्या 3 ताटामध्ये मी ते साठं घालणार आहे. तर ते आता आंबे मी कापून मिक्सरला लावून घेते. तर हे मी आंबे कापून त्याचे तुकडे करून घेते. आणि हे मी मिक्सरला लावून घेणार आहे. असे सगळे आंबे मी कापून त्याचे तुकडे करून मिक्सरला लावणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी ही थोडी साखर टाकणार आहे. तर आंबा तसा गोड आहे त्यामुळे साखर जास्त टाकण्याची काही गरज नाही. ह्याच्यामध्ये मी हे 2-4 हे लिंबू सत्व सायट्रिक ॲसिड टाकणार आहे टिकण्यासाठी. आणि ह्याच्यात पाणी न घालता मी मिक्सरला लावून घेणार आहे. तर हा मी पल्प करून घेतलेला आहे. तर हा मी चांगला फेटून घेणार आहे. तर हा पल्प मी चांगला फेटून घेतला आहे. तर ह्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकणार आहे. जास्त नाही, चिमूटभर एवढंच. कशासाठी? तर त्याचा गोडपणा टिकण्यासाठी. म्हणजे आंबा जरी आंबट असला किंवा साखरेचं प्रमाण जरी कमी झालं तरी चिमूटभर मीठ टाकल्यामुळे त्याचं चव चांगली लागते. आता हे चांगलं फेटून झालेलं आहे. तर मी ही 3 ताटं घेतली आहेत. तर मी ह्या 3 ताटाला खोबरेल तेल लावून घेणार आहे. कशाला? की ते पल्प टाकल्यावर त्याची ज्यावेळी आपण पोळी करतो ती इझिली निघेल म्हणून आपण हे खोबरेल तेल लावून घेतो. तर मी हे ताटामध्ये बॅटर घालून घेते. एक 4-5 चमचे घालणार आहे. कारण जास्त पण जाड घालून उपयोग नाही. ते सुकणार व्यवस्थित, ते सुकणार नाही. तर असं हे ताटाला पसरून मी या 3 ताटामध्ये हे बॅटर घालून घेते. तर अशा प्रकारे माझी ही 3 नाही तर 4 ताटं झालेली आहेत. ही 4ही ताटं मी चांगली उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकून घेणार आहे आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर काय आहे, सध्या आपल्याकडे आंबे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि हे जर अशी आंब्याची पोळी करून ठेवली तर ती वर्षभर राहते. तिला काहीच होत नाही. म्हणजे आपण त्या आंब्याचा वर्षभर आस्वाद घेऊ शकतो. असंच मी तुम्हाला लवकरच आंब्याचा पल्प वर्षभर कसा राहतो त्याचाही व्हिडिओ दाखवणार आहे. आणि आंब्याचे स्क्यूब ते वर्षभर कसे राहतात त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे. तो सुद्धा नक्कीच बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा. तर अशा प्रकारे माझी ही आंब्याची साठं तयार झालेली आहेत.
त्यांना सुकायला एक 3-4 दिवस लागले. अशा प्रकारे आपलं हे आंब्याचं साठ तयार झालं आहे. त्याचे मी तुकडे करून घेतले आहेत. हे मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. ही अशी अख्खी पोळी असते, तर ह्या अख्ख्या पोळीचे मी तुकडे करून घेतले आहेत. अशा प्रकारे माझी ही आंब्याची साठ तयार झाली आहे. तर मी बाकी 3 जी साठं होती त्यांचे मी तुकडे करून घेतले. हे तुकडे मी डब्यात भरून ठेवणार आहे. हे आपण केव्हाही खाऊ शकतो. आणि ही पोळी बघा, ही पोळी अशी अख्खी, ह्याचे पण मी तुकडे करून ठेवणार आहे. कशी वाटलं माझं साठ ते सांगा, नक्की सांगा. तर आंब्यापासून मी ह्या सीझनची ही साठ तयार केली आहेत. हे तुकडे आता मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि तुकड्यांच्या साईडला जे छोटं छोटं असतं त्याची मी ही पावडर बनवली आहे. तर ह्या पावडरपासून आपण मिल्कशेक, आम्रखंड बनवू शकतो, किंवा आपण ज्यावेळेस शिरा वगैरे बनवतो त्यावेळी मँगो शिरा म्हणून ही पावडर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो.